नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुमची त्वचा कोरडी पडते का? तुमच्या डोळ्यांची नजर कमी झालेली आहे का? त्याचप्रमाणे तुमचे केस कोरडे झालेले आहे का? तुम्हाला खूप थकवा जाणवतो का? जर या प्रश्नांची उत्तर हो असतील तर नक्कीच तुम्ही तुमचं व्हिटॅमिन ए हे योग्य प्रमाणात तुमच्या शरीरात आहे का हे नक्की चेक करा। हो, आज आपण विषयावर बोलणार आहोत, व्हिटॅमिन ए। व्हिटॅमिन ए काय आहे आणि व्हिटॅमिन ए कमी झाल्याची काय लक्षणं असतात आणि ती लक्षणं ओळखून आपण नॅचरली सप्लिमेंट न घेता आपण कुठले पदार्थ खाल्ल्यामुळे आपण व्हिटॅमिन ए चं प्रमाण आपल्या शरीरात वाढवू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिटॅमिन ए हे एक इनसोल्युबल आहे पाण्यामध्ये। हे पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळे आपण याला स्टोअर करू शकतो आणि मेदाच्या स्वरूपात मग हे व्हिटॅमिन ए आपल्या शरीरामध्ये स्टोअर केलं जातं। म्हणजे गरजेचं नाही आपण डेली बेसिसवर ते खायला, कारण आपण ते स्टोअर करू शकतो। ते स्टोअर आपल्या लिव्हरमध्ये होतं। तर हे व्हिटॅमिन ए आहे, जर हे कमी झालं तर आपण बघितलं की आपली त्वचा कोरडी पडते, आपले डोळेची जी नजर आहे ती कमजोर होते, आपल्याला थकल्यासारखं वाटतं। मग हे जे व्हिटॅमिन ए आपल्या शरीराला एवढं महत्त्वाचं आहे ते आपण योग्य प्रमाणात का घेत नाही? कारण आपल्याला माहीत नाही की ते कशात मिळतं, काय त्याचे रिसोर्सेस आहे। तर जाणूया आपण रिसोर्सेस। व्हिटॅमिन ए मिळण्याचे दोन रिसोर्सेस आहे। एक आहे वनस्पतीपासून, म्हणजे प्लांट पासून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन ए मिळू शकतं। तर दुसरा आहे ॲनिमल रिसोर्स, किंवा म्हणजे ॲनिमल पासून सुद्धा, ॲनिमल पासून तयार केलेल्या पदार्थांमधून, किंवा आपण त्याला जे कोणी नॉनव्हेज लोक आहे तर जे डायरेक्टली नॉनव्हेज खातात त्याच्यापासून त्यांना व्हिटॅमिन ए मिळू शकते। तर व्हिटॅमिन ए कमी झालं आहे याचं लक्षण काय होणार, कसं ओळखायचं? तर पहिलं लक्षण आहे की आपली स्किन, जेव्हा आपली स्किन ही कोरडी पडायला लागते, निस्तेज व्हायला लागते, तेव्हा आपण नक्की समजायचं की आपलं व्हिटॅमिन ए हे कमी झालेलं आहे। कारण व्हिटॅमिन ए काय करतं तर आपल्या त्वचेचं बिल्डअप करायचं काम करतं। आपल्या त्वचेच्या जे टिश्यूज आहे, ज्या पोशिका आहे, त्याचं बिल्डअप करायचं काम हे व्हिटॅमिन ए करते। त्याचप्रमाणे त्याची मरम्मत करण्याचं, म्हणजे जसं आपण आपल्या घराची मरम्मत करतो त्याचप्रमाणे आपल्या त्वचेची सुद्धा मरम्मत करायला लागते। आपल्याला माहिती आहे, जर आपल्या घराची पोपडे निघायला लागलेत भिंतीची तर आपण काय करतो, त्याला फिनिशिंग करतो ना, त्याला लेप देतो। तर हे काम आपण कशाने करतो? ऑइल पेंटनी, कलरनी वगैरे करतो। त्याचप्रमाणे त्वचा सुद्धा आपल्या बॉडीची काय आहे, एक प्रकारचं आवरण आहे आणि या आवरणाची मरम्मत करण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन ए हे करत असतं। दुसरं काय आहे व्हिटॅमिन एचं काम आहे की जर व्हिटॅमिन ए आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपली डोळ्यांची नजर जी आहे ती कमी होते। आपले जी डोळ्याची बुबुळे आहे त्याच्यावर एक प्रकारचे असे डॉट्स यायला लागतात। जर हे डॉट्स येत असेल तर आपली नजर हळूहळू आपलं अंधुक दिसायला लागतं। बरेचदा काय होतं की हे पार्शली असतं, म्हणजे कमी प्रमाणात असतं, तर कधी कधी हे पूर्णत्व अंधत्व येण्याचे सुद्धा आपल्याला चान्सेस असतात। कशामुळे? तर फक्त व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे। एवढं हे व्हिटॅमिन ए आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांची जे डोळे असतात ते अगदी कोरडी असतात, ते पाणावलेली नसतात। आपल्याकडे म्हणतात की डोळे कसे असावे? पाणावलेले असावे। सो व्हिटॅमिन ए ज्यांच्या शरीरातलं कमी झालेलं असतं तर त्यांची डोळे काय होतात? कोरडी पडतात। बरेच जणांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत नाही, कारण अश्रू तयार करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ए ची गरज असते आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यामुळे अश्रू बनवणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या स्त्रवल्या जात नाही। त्याचप्रमाणे जर लहान मुलांचा विचार आपण केला तर बरेचदा लहान मुलांमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम दिसतो की लहान मुलांची डोळे जे आहे कोरडे पडले आहे। तर याला आपण गांभीर्याने घेण्यास गरजेचं आहे, कारण छोटी मुलं आहेत, त्यांची काळजी आपल्याला घ्यायची आहे। सो त्यांना व्हिटॅमिन ए व्यवस्थित प्रमाणात देणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर तुम्हाला वाटत असेल पण
विटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होतं की बंधत्व येण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, पण हो, हे सत्य आहे की विटॅमिन एच्या कमतरतेमुळे इनफर्टिलिटी निर्माण होऊ शकते. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही. बरेचदा गर्भधारणा जर लवकर होत नसेल तर आपण आपलं विटॅमिन ए योग्य प्रमाणात आहे की नाही हे चेक करणं सुद्धा फार गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपलं गर्भधारणा आपल्याला होऊ शकतो. कारण क्षुल्लक कारणासाठी आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकत नाही. त्यानंतर आपण बघितलं की फोर्थचे कारण आहे की मुलांचा विकास, मुलांचा शारीरिक विकास. मुलांच्या शारीरिक विकासासाठी सुद्धा विटॅमिन ए खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर विटॅमिन ए कमी असेल शरीरामध्ये तर मुलांचा विकास होत नाही, त्यांचा शारीरिक विकास होत नाही, कुठेतरी कमी राहतं, कुठेतरी ते मागे पडतात, त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, यासारख्या गोष्टी होतात. म्हणजे मुलांच्या शारीरिक विकासासाठी सुद्धा विटॅमिन ए खूप महत्त्वाचं आहे. या विटॅमिन एची सिव्हिअर डेफिशियन्सी झाली तर आपल्याला माहिती आहे की नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच काय, रात आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो. सो विटॅमिन ए हे आपल्या शरीरासाठी एवढं महत्त्वाचं आहे. मग हे विटॅमिन जे ए आहे ते आणखी काय लक्षणं दाखवतं, तर बऱ्याच जणांना पिंपल्स येतात, नेहमी पिंपल्स येतात. एका वयामध्ये, विशिष्ट वयामध्ये पिंपल्स येतात ते आपण समजू शकतो, पण बऱ्याच जणांना नेहमी पिंपल्स येतात. तर काय होतं की विटॅमिन एच्या कमतरतेमुळे तिथे इन्फ्लेमेशन तयार होते आणि त्याच्या रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे हे पिंपल्स आपल्याला येत राहतो. पण विटॅमिन एचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये योग्य असेल तर आपल्याला पिंपल्स येत नाही. मग हे एवढं महत्त्वाचं विटॅमिन ए मिळतं तरी कुठून? आपण बघितले की याचे दोन सोर्सेस आहे, एक प्लांट सोर्स आणि एक ॲनिमल सोर्स. पहिले जाऊया आपण प्लांट सोर्सकडे. मी सोप्या भाषेत सांगेन की जी फळं फुलं तुम्हाला डार्क ऑरेंज कलरमध्ये मिळतात त्यामध्ये विटॅमिन ए हे ओतप्रोत भरलेलं असतं, म्हणजे जास्त चांगल्या प्रमाणात असतं. मग कुठली फळं आहे, तर पपई आहे, आंबा आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, स्वीट पोटॅटो आहे, लाल आणि पिवळी शिमला मिरची आहे, वाटाणा आहे. या फळांमध्ये आपलं विटॅमिन ए, गाजर आहे, यामध्ये विटॅमिन ए हे चांगल्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे भाजी, तर भाजी पालकाची भाजी, हो, सगळे गुणधर्म पालकाच्या भाजीमध्ये जवळपास आहेत. विटॅमिन ए सुद्धा पालकाच्या भाजीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्याप्रमाणे वाटाणा आहे, वाटाणा मीन्स आपण मटर म्हणतो, मिरची आहे, यामध्ये सुद्धा गाजर आहे, चुकुंदर आहे, यामध्ये सुद्धा विटॅमिन एचं प्रमाण भरपूर आहे. जर आपण ॲनिमल सोर्सेसकडे जर गेलो तर ॲनिमल सोर्सेसमध्ये प्रत्येक ॲनिमलच्या लिव्हरमध्ये विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात आढळतं. कारण प्रत्येक ॲनिमल काय करतो, जे विटॅमिन ए आहे ते लिव्हरमध्ये स्टोअर करतो. त्यामुळे प्रत्येक ॲनिमलच्या लिव्हरमध्ये विटॅमिन ए हे असतं. त्यानंतरच आपण बघितलं की जे लोक नॉनव्हेज खात नाही तर मग त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, दुधामध्ये आणि दुधापासून मिळालेल्या पदार्थांमध्ये सुद्धा विटॅमिन एचं प्रमाण भरपूर आहे. त्यातल्या त्यात देशी गाईचं तूप जर तुम्ही खात असाल तर अतिउत्तम. जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन एचं जे काही प्रमाण आहे ते अत्यंत कमी झालेलं असेल तर 21 दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ 1 चमचा तरी देशी गाईचं तूप जर खाल्लं तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. हे झाले विटॅमिन एचे फायदे. पण विटॅमिन ए हे जर अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये असेल तर याचे आपल्याला काही तोटे सुद्धा आहेत. तोटे कुठले आहेत, तर विटॅमिन एचं प्रमाण जर जास्त झालं तर आपली विजन ही चेंज होते. त्याचप्रमाणे आपल्या बोनमध्ये इन्फ्लेशन होतं, म्हणजे ते सूज येतं, इन्फ्लेशन होतं. देन बरेचदा आपलं कॉन्सन्ट्रेट आपण कुठल्या गोष्टीवर करू शकत नाही, आपल्याला भ्रम होतो. या गोष्टी विटॅमिन एच्या
जास्त असल्यामुळं होऊ शकतो. एक्सेस अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन ए आपल्या बॉडीमध्ये झालं तर हे त्याचे दुष्परिणामसुद्धा असू शकतात. त्यामुळे व्हिटॅमिन एचं जमेपर्यंत सप्लिमेंट घेऊ नका. नॅचरली ते व्हिटॅमिन ए आपलं कमी झाले असेल आणि ते कसं मेंटेन ठेवायचं यासाठी आपण नॅचरल जे सोर्सेस आहे त्याचा वापर करावा. तुर्तास इथेच थांबूया. प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं सगळ्यांशी शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. धन्यवाद.